कालीन तर नक्कीच चांगला सामना असेल. तर फ्रीडम बोट आणि त्याचप्रमाणे योहान बोट या दोन्ही बोटींनी आपला जर पहिली इनिंग संपतात मला वाटतं योहानचे आलेत, बॉन्सन कॅप्टन आलेले आहेत. फ्रीडम बोट यांना देखील विनंती करतोय आपली देखील उपस्थिती दाखवा, दर्शवा. बघूया पहिला चेंडू घेऊन कॉलिन नवीन यांच्यासाठी आजच्या दिवसातील पहिला चेंडू शॉट बघूया तो झेलची संधी आहे क्षेत्ररक्षक, पण क्षेत्ररक्षक लांब राहिले. एक धाव पूर्ण केली, धावा या धावून पूर्ण करायच्या आहेत. 2 धावा देखील पूर्ण. चेंडूच्या मागे धावतात की जॉगिंग करतात समजत नाही, कारण पाऊस भरपूर पडलेला आहे. पाय सटकला तर नक्कीच. आणि कॉलिन यांच्यासाठी मोठं पारितोषिक लागलंय रेनॉल यांच्या माध्यमातून. जर नवीनची विकेट घेतली तर 1000 रुपये दिले जातील. बघूया कॉलिन आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन नवीन यांच्यासाठी. बघूया पहिल्या चेंडूवर 2 धावा भेटलेल्या आहेत. 2 धावसंख्येने संघाचं आणि स्वतःचं खातं उघडलं नवीन याने. यावेळी टब्बल डायरेक्ट पायावर टाकलेला चेंडू होता. पंचांकडे दाद मागत आहेत, पंचाकडून कुठला इशारा येत नाही. एका बाजूला कॉलिन तर दुसऱ्या बाजूला डासन. खतरो के खिलाडी की जोडी आहे. धोनी आणि बुमराला लाज वाटेल अशा पद्धतीचा खेळ दर्शवतील. कॉलिन यांनी जरी हॅट्रिक घेतली तरी 2000 रुपये दिले जातील. बघूया कॉलिन शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, जबरदस्त चेंडू. तिथे डासन थोडेसे मिस होत आहेत. आणि कोहली रायडर पडलेले आहेत. बघूया कालच्या दिवसात आपण ड्रेसिंग बघितली नव्हती, पण आजचे जे ग्रुप आहेत नक्कीच, कारण आज एका बोटीचा एक ग्रुप आहे म्हणून सर्वांकडे टी शर्ट देखील. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू. यस, जी लेंथ लाईन आहे त्याच्या लाईनीच्या मधून जाणार चेंडू. नक्कीच कौतुक करेन कॉलिन याचं. जबरदस्त चेंडू मैदानाच्या हाताळत आहेत. बघूया इथून जर हा चेंडू जर डॉट घेतला तर 500 रुपये दिले जातील रेनॉल यांच्या मार्फत. तब्बल 2 चेंडू निर्धाव फेकले गेले आहेत कॉलिन यांच्या माध्यमातून. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्यात करत आहेत. बघूया सलगचा तिसरा निर्धाव चेंडू येईल का. यावेळी कट केले. बघूया दूरवर क्षेत्ररक्षक आहेत. धावा धावून करा. आणि हा मला वाटतं स्वीपला चौकार भेटले आहे. 4 धावसंख्येने नक्कीच इथे धावसंख्या पुढे जाईल. या 4 धावसंख्येने संघ पोहोचतोय तो म्हणजे 7 या धावसंख्येवर. अतिशय चांगली गोलंदाजी करत होते, पण नक्कीच नवीन आपल्या डोक्याचा पुरेपूर इस्तेमाल केला. चला कॉलिन आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळी पुन्हा एकदा लेग कटर टाकला होता. बघूया यावेळी डायरेक्ट हिट केला होता. बघूया तिथं इथं संधी आहे, पण पुन्हा एकदा त्या संधीचं जिथे एकच धाव होती, जिथे रन आउट होता. तर बघूया शेवटचा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत कॉलिन यांच्या माध्यमातून झाले. शेवटचा चेंडू आहे. नक्कीच जास्त वेळ बघितला, पण नवीनच आतापर्यंत सर्व चेंडू फेस केले आहेत. प्रफुल्ल्यानं अद्यापपर्यंत एकही चेंडू खेळण्यासाठी भेटला नाही. बघूया शेवटचा चेंडू. यावेळी हलक्या त्याने बघूया पुन्हा एकदा मस्त चांगल्या रीतीने खेळून काढलं, प्लेस केलंय. दूरवर क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करपर्यंत बघूया फक्त आणि फक्त एकच धाव. या 1 धावसंख्येने संघाची धावसंख्येकडे आपण बघितलं तर 10 दुहेरी आकड्यामध्ये. बघूया पुढचं षटक घेऊन गोलंदाज कोण असतील. तोपर्यंत डिझेलला संधी देतोय. सुमधुर संगीत ऐकूया. यू गए यू आहे.
थँक्यू डीजे. बघूया षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाज संदेश. बघूया संदेश आपल्या संघासाठी कुठला संदेश आणतात. नक्कीच वरदान संघाला काय करायचं आहे तर नवीनला बाद करायचा आहे. बघूया संदेश आपल्या षटकातील पहिला चेंडू नवीन यांच्यासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. बघूया पहिला चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. या पंचांनी चेंडूला वाईड घोषित केलेला आहे. यावेळी मला वाटतं एनपी स्पोर्टची गाडी घोडबंदर इथे अटकलेली आहे. प्रार्थना करा गाडी लवकर बाहेर पडावी. ट्रॅफिक मध्ये अडकलेले आहेत. तर बघूया आता मात्र स्ट्राईकला प्रफुल आलेले आहेत. संदेशांचा पहिला चेंडू बघितला नक्कीच अतिशय बाउन्सर होता. अवांतरपणे 2 धावा भेटतील 1+1च्या पद्धतीने. बघूया पुढचा चेंडू घेऊन संदेश मारा करेल. ह्यावेळी बघूया अवांतर चेंडू. यावेळी बघूया चांगला फटका आहे. फटका हवेमध्ये आहे. मॅक्झिमम झेलपर्यंत पोहोचेल का. वाटतं चांगला प्रयत्न झाला होता. फक्त एकच धाव. बघूया पुन्हा एकदा संदेश. यावेळी फुलटॉस आणि किती धावा देऊन जातील बघूया. डी झोन मध्ये गेलाय की बाहेर गेलाय चेंडू पहिला बघायचा. व्हॉलेंटियर्स चेंडू जर मागच्या साईडने गेला असेल तर 4. यस. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जर गेला तर मग तो टप्पा जाऊ दे कसं पण जाऊ दे. बघूया संदेश. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. बघूया आणि पंचांनी मला वाटतं कारण नक्कीच फर्स्ट वन दिला होता अगोदरच. फ्री आहे. बघूया यावेळी समोरच्या दिशेने नक्कीच चांगला फटका आहे. 6 धावा देऊन जाईल. थँक्यू डीजे. यस जेडी चेंडू मध्येच होता. ओके तर लक्षात ठेवा एक करेक्शन आहे. 2 मायनस आहेत. धावसंख्या 23 वर पोहोचलेलं आहे. संदेशचं थोडंसं महागडं षटक. पहिलं षटक अतिशय चांगलं चाललं होतं. ह्यावेळी पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू आहे. बघूया धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न होत नाही. नवीन याला जास्त चेंडू खेळण्याचा नक्कीच आपण बघितलं गरजेचं आहे. कारण नक्कीच धावा नवीन जेव्हा जास्त वेळ स्ट्राईकवर असतील तेव्हा धावा येतील. बघूया पुन्हा एकदा यावेळी हलक्यात आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने बघूया रूपसन आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण फेकीपर्यंत 1 धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न झाला होता. आता 25 धाव पूर्ण. अजूनही 2 चेंडू टाकून व्हायचे आहेत या दुसऱ्या षटकातील.
बघूया पुन्हा एकदा संदेश. ह्यावेळी चांगला चेंडू होता आणि यस पंचांनी बघितले स्टँडच्या एकदम समोरासमोर. आता मात्र जबरदस्त चेंडू बघितला आपण संदेशांच्या गोलंदाजून निघाला चेंडू. 6 जण मोठा फणस विकण्यासाठी गेले होते, आता आलेत. फणस संपले की विचारा. बघूया नवीन फलंदाज मैदानाच्या आत प्रेमसन जात आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील. आता मात्र कमबॅक करत आहेत गोलंदाज संदेश. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 25 धावा पूर्ण झाल्या. तर कालच्या दिवसा आपण बघितला शेवटच्या क्षणी जास्त पाऊस होता, आज सकाळच्या क्षेत्रामध्ये जास्त पाऊस होता. आता मात्र पावसाची नक्कीच तेवढी हजेरी नाही आहे. कालच्या दिवसात जर बघितलं तर नक्कीच आता वातावरण भरपूर शाप झालेलं आहे. नाहीतर एक वेळ असा वाटत होता की संपूर्ण दिवस आज पाणी राहणार आहे. बघूया संदेश. 25 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू आहे संदेशांच्या षटकात येईल. त्याच्या समोर असेल प्रेमसन नवीन आलेले फलंदाज. दासन काका जबरदस्त मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी. ह्यावेळी फुल टॉस आहे. बघूया चांगला फटका आहे. किती धावा धावून पूर्ण करायचे. एक धाव पूर्ण केली. बघूया दुसऱ्याचा प्रयत्न होईल का इथून. फेकी चांगली केली आहे. चांगला कमबॅक, चांगलं शतरक्षण, चांगला कलेक्ट. दासन काय अफलातून यष्टीरक्षक करत आहेत. तर या स्पर्धेचे प्रमुख अतिथी रायनल, डेंझिल आणि आलिशन आलेले आहेत. यांचं कोमरा इलेवन कंपनीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चपलांचा हार रेडी ठेवायचा आहे. तर चला बघूया 2 षटकं संपल्यात. धावसंख्येचा विचार केला तर 13 पूर्णांच्या सरासरी धावसंख्या झाली ती म्हणजे 26. तर एनपी स्पोर्ट्स संघ आपला जो अर्नाला इथे सेमीफायनलचा मॅच खेळण्यासाठी गेले होते, तिथे त्यांनी थेट फायनलमध्ये प्रवेश घेतलेला आहे. अतिशय चांगला परफॉर्मन्स झाला. बघूया आता बड्याले लेझली आलेल्या षटक क्रमांक 3 घेऊन इथून बघूया चांगला फटका आहे. चेंडू हवेमध्ये, चांगलं शतरक्षण. कोहली रायडर बघूया पुन्हा एकदा लेझली आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळी नवीन खेळून काढला. बघूया किती धावा देऊन जाईल. आणि हा षटकार असेल 6 धावा. हॅलो हॅलो थँक्यू डीजे. बघूया लेझली पुन्हा एकदा. यावेळी समोरच्या दिशेने जबरदस्त फटका आहे. चेंडू हवेमध्ये आहे, तेवढाच लांब देखील आहे. आणखी एक बिगी. आता मात्र नक्कीच जबरदस्त फलंदाजी नवीन यांच्या माध्यमातून होते. थँक्यू डीजे 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 डीजे. चला योहान आणि त्याच्यानंतर फ्रीडम. ग्राउंड सुकवण्यासाठी आम्ही हेलिकॉप्टर मागवलेले येईल. आता टॉस करून घ्यायचा तोपर्यंत. बघूया लेझली पुन्हा एकदा. यावेळी सलगचा 3रा. आता मात्र जबरदस्त फटकेबाजी करत असता नवीन पाटील नक्कीच आपला क्लास मैदानाच्या दाखवत आहेत.
तर चेंडू हरायचा व्हॉलेंटियर्स दासन काका चेंडूसाठी कोण गेलंय गेल्यात ओके थँक्यू डीजे बघूया पुन्हा एकदा लेझली पुढचा चेंडू घेऊन ह्यावेळी बघूया एज लागलेले आहे चांगलं शतरक्षण चेंडू फील करेपर्यंत एक धाव या एक धाव संख्येने संघ पोहोचेल 46 म्हणजे नक्कीच धावांचा डोंगर आता मात्र उभारला जात आहे बघूया पुन्हा एकदा लेझली यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस होता बघूया डॉसन आहे चांगलं शतरक्षण वाटतं धाव घेतली नाही तर चला या ओव्हरच्या नंतर मी विनंती करेन फ्रीडम बोट चेक कर फ्रीडम बोटीचे कॅप्टन मला वाटतं आमच्यामध्ये हजर झालेले आहेत आणि योहान बोटीचे कर्णधार ते देखील हजर आहेत तर बघूया गोलंदाज मॅक्झम बघूया मॅक्झम पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू बघितला नक्की अतिशय चांगला चेंडू होता बघूया शतरक्षक एक धाव पूर्ण दुसरी धाव देखील पूर्ण होईल चेंडू पडल्यानंतर हलकासा चेंडू वर गेला होता मोठ्या नवीन यांच्या व्यक्तिक 41 धावा पूर्ण झालेल्या आहेत अद्यापपर्यंत या मालिकेमध्ये कुठल्याही खेळाडूने 50 आली नाही आता चान्स आहे बघूया मॅक्झम यांचा पलटवार बघायला भेटेल का पुढचा चेंडू घेऊन यावेळी जबरदस्त फटका आहे चेंडूला दानावं लागेल धक्क्यावरून आणायला जाऊच नका 4 धाव असतील या पंचांजवळ बॉल आहे का आहे थँक्यू डीजे बघूया पुन्हा एकदा मॅक्झम आपल्या षटकातील पुढचा चेंडू नवीन यांच्यासाठी घेऊन यावेळी नक्कीच आणखी एक मोठा फटका किती धावा असतील या आणखी एक चौकार या चौकाराच्या साने संघाची एकूण धाव संख्या होईल ती म्हणजे मी हायकोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानलन गोली गचल जाऊ बाजारी थँक्यू डीजे या चौकाराच्या साने नवीन पोचलाय 49 धावसंख्या आता फक्त एक धावसंख्येची गरज आहे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी जबरदस्त बॅटिंग नवीन यांच्या माध्यमातून होत आहे आता मात्र नक्कीच चांगला चेंडू पडल्यानंतर हलकासा चेंडू बाउन्स झाला होता बघूया शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत अजून या षटकातील बघूया मॅक्झम पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळी नक्कीच आणखी 4 धावा भेटतील या 4 धावसंख्या नक्कीच पहिला हाफ सेंचुरी जोरदार टाळ्या मारायच्या सर्व नवीन यांच्यासाठी दर्याची राजे चषक ह्याचं पहिलं अर्धशतक कोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानलन गोली थँक्यू डीजे शेवटचा चेंडू आहे बघूया ह्यावेळी बघूया येस एक्स्ट्रा बाउन्स 61 धावा झाल्यात 15ची सरासरी सध्या तरी चालू आहे बघूया शेवटचा चेंडू आहे यावेळी नक्कीच आणखी एक चौकार आणखी 4 धावा या 4 धावसंख्येने संघ पोहोचतील
लोकांच्या नजरा परतीन गो तुझ्यावरी चला ग पारू करतेस यो नकरा चल जाऊ बाजारी वेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा परतीन गो तुझ्यावरी हॅलो, चला हॅलो. ग पारू करतेस. तर चला फ्रीडम बोटीचे मला वाटतं कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. योहान बोटीचे कर्णधार उपस्थित आहेत. तर मॅकमिलन गोविंद लावीला स्पर्धा बघत असतील तर बॉलचे अजून